मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नरसिंहवाडी येथे. ओपनचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानाचे आयोजक आपल्या समवेत आहेत. मैदान थोड्याच वेळात चालू होणार आहे आणि मैदानासंदर्भात काय अपडेट आहे जाणून घेऊयात. नमस्ते. हां नमस्कार. काय सांगाल, नोंदणी संदर्भात काय अपडेट आहे? हां, आता नोंदणी पूर्णपणे बंद झालेली आहे आणि चांगल्या बैलगाडी मालकांनी चांगल्या नावात सहकार्य केलेलं आहे. तर लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर हजर राहावे. आता 2 मिनिटाच्या स्लॉटला सुरुवात होत आहे. चिठ्ठ्या पण फोल्ड करून टाकलेले आहेत सर्व. आता साधारणतः किती नोंद झाली? आता साधारणतः 210 गाड्यांची नोंद झालेली आहे. आता नोंद घेतली जाईल का? आता इथून पुढे नोंदणी घेतली जाणार नाही. मगाशी तुम्ही मोरे सर पुकारत होते की सर्व बैलगाडी मालकांनी स्टेजच्या इथे येऊन सहकार्य करा, त्याविषयी काय? हां, आता सर्व बैलगाडी मालकांनी स्टेजजवळ येऊन लॉट काढला जाणार आहे, तरी सर्वांनी इथं उपस्थित राहावे. दादा, मैदानाची तयारी पूर्णरित्या संपूर्ण तयारी झालेली आहे? मैदानाची पूर्णरित्या तयारी झालेली आहे. पाण्याचा टँकर आलाय, ॲम्ब्युलन्स आलेली आहे, फाटीचं वगैरे सगळं काम झालंय, परमिशन वगैरे सगळं रेडी आहे. आता फक्त लॉट काढून गाड्या चालू होतील. मोरे सर आहेत आपल्यासमोर. नमस्ते. काय सांगाल मैदानासंदर्भात? दुसरं पर्व आहे त्यांचं आणि प्रतिमाचं नियोजन केलं त्यांनी. मैदानाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. फक्त झाले काय, हा भाग पडतो एका साईडला, बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं तर पडेल्या साईडला. इकडं आरत परतची स्पर्धा चालते, त्याच्यामुळं थोडंसं लांबच्या टोकावरती मैदान असल्यामुळे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यात आज या ठिकाणी आजचा दिवस असा आहे, या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं रेकॉर्ड आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये आज 21 मैदान आहेत आणि 21 मैदान असल्यामुळे गाड्या सगळ्या विभागले गेले. तरी या ठिकाणी मैदानाचं नियोजन पाहता या ठिकाणी बरेच बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत आणि मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. इतकं सुसज्ज असं रान आहे, बैलाला पळताना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही असं रान तयार आहे. आणि माझ्या मते तुम्हाला सांगतो, आता सेमी 5-5 न पळले तरी त्यातले 3 बैलगाडी मालक गुलालाचे मानकरी ठरणार आहेत. म्हणजे 80% बैलगाडी मालक आज इथून गुलाल घेऊन घरी जाणार आहे. मोरे सर, पहिल्यांदा बक्षीस 1 लाखाच्या वरती आहे, प्रवेश फी 500 रुपये आणि जे गट पास आहे त्यांना प्रवेश फी परत दिली जाणार. कुठेतरी एक चांगला उपक्रम आणि नवीन सुरुवात आहे. नाही, सुंदर असं नियोजन इथं. फक्त कसं आहे, हे मैदान घेतलेल्या नावासाठी ज्या वेळेला पैसे कमवायचा हेतू असतो त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही बक्षिसाची तफावत पाहता, डिपॉझिट पाहता, त्याचा ताळमेळ आपण बसू शकत नाही. परंतु हे नावासाठी मैदानाचं नियोजन आहे आणि इथं फक्त नाव कमवलं जाणार आणि बैलगाडी मालकांना फक्त द्यायची दानत बैलगाडी मालकांच्यावरती या ठिकाणी बक्षिसाचा वर्षाव आहे. आत्तापर्यंत भरपूर वर्षाचा अनुभव आहे तुमच्या इतिहासात. असं पहिल्यांदाच घडतं का 21 मैदान एका दिवशी? हां, पहिल्यांदाच आहे. कारण यात्रा आणि आता नवीन आयोजक बरेच तयार व्हायला लागलेत आणि यात्रेचा हंगामामुळे कसं झालं, पहिली जुने 10 मैदानं धरली तर आता नव्याने 11 मैदानं त्यात उतरले, म्हणजे गाववाले उतरलेले आहेत. त्यामुळे 21 मैदानांचं आयोजन आज होतंय. बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर येऊन कमिटीला सहकार्य करावे. धन्यवाद. बरंच लांब अंतर आहे. चला, धन्यवाद.